शहरामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे। शहरातल्या नंदिनी नदीलाही भीषण पूर आलाय। या पुरामुळे शहरातील मिलिंद नगर परिसर जलमय झालाय। अनेकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। छोट्या पुलावरून पाणी आलंय, त्यामुळे वाहतूक बंद केली। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडे। अभिजित, संपूर्ण नाशिक जिल्ह्यातली परिस्थिती सध्या काय आहे? पूर्ण नाशिक शहरासह जिल्ह्यातला इगतपुरीचा परिसर असेल, त्र्यंबकेश्वर असेल, पेठ असेल, सुरगाणा असेल, अशा सगळ्याच तालुक्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातली जी धरणं आहेत, विशेषतः गंगापूर असतील, दारणा असेल, चनकापूर असेल, अशा सगळ्याच धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होती आहे। त्यापैकी चनकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। नांदूर मधमेश्वरमधून देखील मराठवाड्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे। गोदा घाटावरची जर आपण आत्ताची देखील दृश्य पाहिली तर आत्ता देखील गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। किनाऱ्यावरील जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलेलं आपल्याला या दृश्यांमध्ये देखील बघायला मिळेल। शहरात देखील अशीच परिस्थिती आहे। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीचा देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामना मागच्या काही वेळापासून या ठिकाणी करावा लागतोय। पाऊस काही वेळापासून खरं तर थांबलेला होता, मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। गंगापूर धरणातून पाणी न सोडता खरं तर गोदावरीची ही पूर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे जर गंगापूर धरणातून पाणी सोडलं, पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला तर पूर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी शहरामध्ये नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे, तर रस्त्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रस्ते पाण्याखाली गेले आहेत। नाशिक त्र्यंबकेश्वरचा संपर्क तुटलेला आहे, कारण पिंपळगाव बहुलाजवळ रस्त्यावरचा जो पूल आहे त्या पुलावरून नाल्याचं पाणी वाहत असल्यामुळे तो रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। प्रशासन सध्या या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। मिनिट टू मिनिट आढावा घेतला जातोय। जे रस्ते तात्पुरते बंद केले जात आहेत ते पुन्हा कसे सुरू करता येईल यासाठी देखील प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। नदी किनारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। सोबतच आपण जर बघितलं तर नाशिक शहरासह आता ओझर असेल, पिंपळगाव असेल, दिंडोरी असेल, एकंदरीत नाशिकमधली परिस्थिती बिकट बनलेली आहे। अभिजित, पुराचं कव्हरेज करताना तुमची आणि कॅमेरा पर्सनची काळजी घ्या। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।